नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वैर भाग 12वा. रात्री चांदण्यांच्या शुभ्र प्रकाशानं तो खोरा उजळला होता. या चांदण्यात कसलाही दगाफटका होणार नाही म्हणून नरशा, फौजदार आणि गोपाळराव हे निर्भय झाले होते. काळोखाचे 15 दिवस त्या खोऱ्यात थैमान घालून नरशा शांत झाला होता आणि तो येळापूरच्या जवळ येऊन त्या बापू तळ्यात तळ ठोकून बसला होता. 2000 रुपये कबूल करून गोपाळरावानं जीभ बदलली. शिवाय त्याच्याच घरात राहून फौजदार आपल्यावर हल्ले करीत आहे याचा सूड घ्यायचा असा विचार करून नरशा काळोखाची वाट पाहत होता. मल्ल्याकडं बंदूक आल्यापासून तो पिसाळला होता. अनेक खून करून त्याने नरशावरही मात केली होती. नरशा, मल्ल्या आणि त्यांची ती टोळी त्या भागात मृत्यूप्रमाणे वाढत होती. नरशा, मल्ल्याच्या पुढाव्यानं सरकारही हवालदिल झाले होते. बाजीराव फौजदारानं नरशापुढे आपले काहीच चालत नाही. गोपाळरावाचे रक्षण करून आपण नरशाला काबूत आणू शकत नाही असे स्पष्ट कळवले होते. त्यासाठी खास अधिकारी नेमून त्याच्या मार्फत नरशावरच्या चढाईला आरंभ झाला होता. गावोगाव चावडीच्या खांबांना नवे हुकूम लावण्यात आले होते की नरशा आणि मल्ल्या यांना जिवंत व मृत हजर करणाऱ्याला 500 रुपये रोख इनाम दिला जाईल. परंतु नरशा, मल्ल्यावर हत्यार धरण्याचे कुणातही सामर्थ्य नव्हते. तसा प्रयत्न करणारा प्रथम मारला जात होता आणि एखाद्या गावानं मला पकडण्याची खटपट केली तर मी दिवसा तो गाव जाळीन असं नरशानं सर्वत्र सांगितलं होतं. येळापुरात राजाराम, महिपती, राणोजी यांनी स्वरक्षणाचा पवित्रा घेतला होता. नरशावर चढाई करायची नाही आणि ज्या दिवशी तशी लढाई करायची त्या दिवशी नरशा गारदच झाला पाहिजे असं राजारामचं मत होतं आणि ते सर्वांना मान्य होतं. कारण जर तो नरशा डिवचून सोडला तर तो आपली सर्व शक्ती एकवटून अनर्थ करील ही भीती कायम नि खरी होती. उन्हाचा रग झाला होता. गावात तुरळक माणूस दिसत होतं. सावल्या धरून कोंबडी विसावा घेत होती. एकटी गुना सोप्यात बसून तांदूळ निवडीत होती. रामू हळूच येऊन समोर बसला. म्हणाला, वहिनी, नरशाचा फेरा परत आला. कुठं? गुना गंभीर झाली. बापू तळ्याच्या रानात. रामू उतरला. कोण म्हणतं? गुना हुंकारली. मी, मला सारं ठाव आहे. रामू म्हणाला, तो गुंड्या रोज फौजदाराचा डोळा चुकवून भाकरी पुरवतोय नरशाला. काल मी गुंड्याच्या मागणं बापू तळ्यात जाऊन सारं बघून आलो. तिथं मल्ल्या हाय का? गुणानं विचारलं आणि रामू म्हणाला, देशमुखांची बंदूक पळवल्यापासनं मल्ल्या नरशाचा कलिजा झालाय. मग एक काम करा माझं. काय करू? गुंड्या नरशाकडे निघाला की मला येऊन सांगा. गुणानं आग्रहानं सांगितलं. परंतु रामू चमकला. म्हणाला, तुमचा काय विचार हाय वहिनी?
मग सांगते, गुना म्हणाली. आणि नरशा बापू तळ्यात आल्याची बातमी तुम्ही आपल्या माणसांनी सांगितली का? सांगितली की, रामू म्हणाला. पर मैपती नाना राजाराम यांचं असं मत आहे की नरशावर वार करायचा तर तो चुकला नाही पाहिजे, नाहीतर नरशा घात करील. हे ऐकून गुना गंभीर झाली. म्हणाली, ते बी खरं आहे, पण तुम्ही गुंड्यावर नजर ठेवा, लगेच हाकडं या. नंतर रामू गेला आणि गुना विचारमग्न झाली. ती अस्वस्थ होऊन घडोघडी दिवसाकडे पाहू लागली. नि तिने रामूच्या वाटेकडे डोळे लावले. घाईघाईनं संध्याकाळचा स्वयंपाक केला नि ती रामूची वाट पाहू लागली. दिवस कासराभर उरला. मावळती किरणं हिरव्या वनराजीवरून सरपटू लागली. वातावरण शांत झालं. पाखरं परत फिरली. शिवार सुना भासू लागला आणि रामू गडबडीनं आला. म्हणाला, वहिनी, गुंड्यानं मला गुंगारा दिला, तो गेला बापू तळ्याकडे. जाऊ द्या, गुना म्हणाली. तुम्ही ती जागा बघून आलाय नव? होय, मला ठाव आहे ती जागा. रामू उतरला आणि गुना म्हणाली, मग मला घेऊन चला, मला ती जागा बघायची आहे, चला. वहिनी, रामू घाबरला. गुमान चला. गुणानं घाई केली. दाराला कडी घातली. आईकडं जाऊन येते असं शेजारणीला सांगून ती रानात निघाली. रामू भेदरून पाय ओढू लागला. गावाबाहेर पडताच गुणानं कास घातली. कमरेत पदर खोचला नि जलद चालू लागली. तिचा तो वेग, ती गंभीर मुद्रा नि तो आवेश पाहून रामू मनात म्हणू लागला, ही पीडाच झाली. गुना आता काय करणार? ही का म्हणून वाघाच्या घरी शेळी पाहुणी निघाली आहे? जर त्यांनी हिला पाहिली तर ते देवाचे आभार मानतील. मी गुणाला नेऊन मी चोराच्या हवाली केली असं लोक म्हणतील. अखेर रामू कुथत म्हणाला, वहिनी, तुमचा विचार काय आहे कळू द्या की. काही नाही, गुना म्हणाली. नरशाचा डोळा चुकवून मला त्याचा तळ बघायचा आहे. आपण जाऊ, लांब उभं राहून बघू आणि लगेच परत फिरू. गुणानी रामू ही दोघे बापू तळ्याजवळ गेली. तेव्हा सूर्य मावळला होता. अंधार वाढत होता. त्या कीर झाडीत पाखरांचा कलकडाट झाला होता. निरनिराळी पाखरं एकाच वेळी बोलत होती. त्यामुळे काही ऐकू येत नव्हते. हळूहळू अंधार गडद झाला आणि गुना त्या घनदाट झाडीत शिरून पुढे निघाली. कसलाही आवाज न करता अगदी मुंबीसारखी सरकत कानोचा घेत ती बरीच पुढं गेली. मी एकदम थांबली. दबक्या आवाजात म्हणाली, भाऊजी, ते बघा. रामूनं पुढं पाहिलं. सर्व दरोडेखोर निर्भय बसले होते. काही लोळत होते. गुंड्यानं आणलेल्या भाकरी खात होते. कोणी पाणी आणीत होता तर कोणी चिलीम भरली होती. सर्वत्र हत्यारं चमकत होती. 3-4 जागी जाळ जळत होते. नरशाजवळच मल्ल्या बसला होता. त्याला पाहून गुणाच्या कपाळावर आठी उमटली. रामूनं परत फिरण्याची घाई केली आणि गुना भ्रमिष्ट होऊन परतली. घरापर्यंत ती एकही शब्द बोलली नाही. राजाराम येऊन बसला होता. गुणानं आल्या आल्या जेवण वाढलं.
तोच रामू आला. म्हणाला, मैपती नानाच्या वाड्यात माणसं जमल्याती, तुला लवकर बोलवलंय. हा निघालोच बघ. राजारामनं घाईनं जेवण संपवलं आणि गुणानं रामूला जेवण वाढलं. रामू नको नको म्हणत जेवू लागला आणि जेवून रामू लवकर ये असं म्हणून राजाराम बंदूक घेऊन मैपतीकडं गेला. गुणानं विचारलं, भाऊजी माणसं का जमले ती? नरशाचा विचार कराय. रामू उत्तरला, किती माणसं जमले ती? गुणानं विचारलं. आपली सगळी, रामूनं उत्तर दिलं. काय विचार हाय आज? गुणा म्हणाली, नरशान मल्ल्या ह्यांसनी मारणं अवघड हाय, पण आमची माणसं उगच विचार करत्याती. आणि कशाचा विचार करत्याती देव जाणं. कशाचा म्हणजे? ह्योच की नरशातला गाठायचा कसा. रामू पाणी पिऊन ढेकर देऊन म्हणाला, मैपती नानाचं म्हणणं हाय की काळोखाची वाट बघावी, पर रानू आबाचं म्हणणं हाय की चांदण्यातच नरशाला वेडा घालावा. रानू आबाचं खरं हाय, गुणा उद्गारली. रामू पागोट डोकीवर ठेवून निघाला तेव्हा गुणानं बंदूक घेतली. काडतुसाची माळ गळ्यात घालून ती दारात आली. म्हणाली, भाऊजी मी बापू तळ्याकडं निघाले. तुम्ही आपल्या माणसांनी सांगा की गुणा गेली. आता तुम्ही सावकाश विचार करून मग या. असं म्हणून ती बापू तळ्याकडं वेगानं चालू लागली आणि रामूचं धाबं दणाणलं. तो वाऱ्यासारखा धावत मैपतीकडं गेला आणि म्हणाला, नाना, राजाराम, गुणावैनी बंदूक घेऊन बापू तळ्याकडं गेली. चला पळा. ही बातमी ऐकून महिपती राजाराम रानोजी यांच्या काळजात चर झालं. हा हा म्हणता सर्वांनी हत्यारं घेतली आणि सर्वजण धावत सुटले. धावत धावत रानोजी म्हणाला, राजाराम, तू तळ्याच्या मावळतीकडून पुढे ये. मैपती नाना, तुम्ही उगवतीकडून मारा करा आणि मी डोंगरावरनं येणारा तो ताळवा दाबून धरतो. गोळी चुकू देऊ नका नि गुणाला मोरं जाऊ देऊ नका. धावणाऱ्या लोकांच्या आपोआप 3 फळ्या होऊन त्या 3 दिशांना वळून चालू लागल्या. हत्यारं सज्ज झाली. राजारामाची पाचावर धारण बसली होती. त्यानं मध्येच गुणाला गाठण्याची शिकस्त केली, पण व्यर्थ. ती सर्वांपुढे जाऊन बापू तळ्याला भिडली होती. ती कमरेत पदर खोचून त्या कीर झाडीतून बंडवाल्याच्या रोखानं पुढं सरकत होती. तिनं निश्वास रोखून दाबून धरला होता. तिचं काळीज धडधडत होतं. नि आज मल्ल्या नाहीतर नरशा, दोघांपैकी एकाला ठार करायचं असा तिने निर्धार केला होता. जंगल शांत होतं. चंद्र डोकीकडे येत होता. झाडांच्या सावल्या त्याच झाडाखाली गोळा होत होत्या. कसलाही आवाज होत नव्हता. चराचर निशब्द झाले होते. डोंगरातील जनावरांची तळ्यावर येऊन पाणी पिण्याची वेळ झाली होती. गुणा प्रत्येक पाऊल जपून टाकत होती. मध्येच वळून पाहत होती नि कानोसा घेऊन मग पुढं जात होती. आपल्या मागून कोणीतरी दबा धरून येत आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती. ती त्या तळ्याच्या काठावर आली. तिनं समोर पाहिलं. तळ्यापलीकडं अगदी काठावर जाळ जळत होते. नरशा निजला होता.
मल्ल्या जागत बसला होता. बाजूला 2 गडी बोलत होते. गुणानं एका झाडाचा आडोसा घेऊन ओल सावलीत बैठक मारली. चांदण्याचा झगझगाट झाला होता. त्या शुभ्र प्रकाशात तो सर्व प्रदेश न्हावून निघाला होता. राजाराम आपली माणसं घेऊन वाघासारखा तळ्याकडं सरकत होता. गुणा कुठं गेली, तिचं काय झालं, या विचारानं त्याचं काळीज फोडलं होतं. परंतु आता मागं फिरणं शक्य नाही. गुणा अजून दूर गेलेली नाही असं म्हणून तो स्वतःची समजूत करून तळं जवळ करीत होता. मैपतीनं आपली फळी पुढं आणली होती आणि रानोजी डोंगरातून येणाऱ्या ताळव्यानं खाली येऊन एका जागी दबा धरून बसला होता. झटापट जवळ आली होती. गुणानं बंदूक सरळ धरून मल्ल्याच्या छातीचा नेम धरला नि चाप दाबला. गोळी कडाडली. रात्रीची चिरफाड झाली. डोंगर हादरला आणि त्या आवाजानं क्षणात गोंधळ माजवला. पाखरं उठली, जनावरं पळू लागली. मल्ल्याची छाती फुटून तो डोकं कापून सोडलेल्या कोंबड्याप्रमाणे धडपडू लागला. नरशा धडपडून उठला. सर्व दरोडेखोर बावचळून गेले. मल्ल्याची ती भयान धडपड पाहून कित्येकांची गाळण उडाली. नरशानं बंदूक उचलून गुणाच्या रोखानं एक गोळी झाडून आपणही तयार आहोत हे जाहीर केले आणि गपकन राजारामनं येऊन गुणाच्या बाजूला बैठक मारली. त्याला पाहून गुणा हर्षभरीत झाली. ती हळूच त्याच्याकडे सरकली. मग तिनं आवेगानं त्याला मिठी मारली. म्हणाली, अगदी येळेवर आलासा. मला वाटलं आज मी एकटीच हात मरणार, पण माझं नशीब मोठं हाय. गोळी कुणी झाडली? म्याच. कुणावर? मल्ल्यावर. गुणानं जाळाजवळ धडपडत असलेल्या मल्ल्या दाखवला. माझं अर्ध काम केलंस. राजारामनं तिच्या कपाळावरचा घाम पुसला. म्हणाला, मला सोडून लांब जाऊ नको. बघ आता ही लढाई. सर्व दरोडेखोरांनी बंदुका घेऊन आडोसा घेतला होता. कोणत्या बाजूनं वैरी चढाई करणार याचा ते अंदाज घेत होते. तोच राजारामनं एक गोळी झाडली तसा नरशा भडकला. त्याला अंदाज लागला नि बंदूक घेऊन तो राजारामवर आग ओकू लागला. अनेक बंदुका गरजू लागल्या. वातावरण तंग झालं. परंतु दुसऱ्या क्षणी मैपतीनं उगवतीकडं गोळीबाराला आरंभ केला आणि लगेच रानोजीची बंदूक कडाडली. सर्व दरोडेखोर वेड्यात सापडले होते. तिन्ही बाजूंनी त्यांच्यावर मारा होत होता. त्यांना पडलेला तो वेडा आवळला जात होता. बंदुकीच्या आवाजानं डोंगर दणाणत होता. नरशा निर्भय होऊन मारा कापून काढा अशा आरोळ्यात ठोकीत होता. त्या दंगलीत मल्ल्यानं केव्हा प्राण सोडला याचा कुणालाच पत्ता नव्हता. तो जाळाजवळ शांत पडला होता. परंतु जेव्हा तिन्हीकडून मारा वाढत गेला तेव्हा सर्व दरोडेखोर गांगरले. काही सैरावैरा धावू लागले. तो प्रकार पाहून नरशा पिसाट झाला. म्हणाला, आता लढाई पुरं. वाट काढा नि ताळव्यानं डोंगर चढूया. चला. एकदम सर्व त्या ताळव्याकडं धावले. पण तिकडून रानोजीनं मारा करताच पुन्हा त्यांचा उपाय खुंटला. ते तळ्याकाठी एकत्र आले. नरशानं दम घेऊन विचार केला, परंतु हा वेढा कोणी घातला आहे
हे त्याच्या लक्षातच येत नव्हतं. हा फौजदारच असावा असे त्याला वाटत होते. पण फौजदाराकडं अवघं 25 पोलीस नि हा एवढा वेडा कसा पडला? त्यानं पुष्कळ विचार केला. अधूनमधून राजारामची बंदूक दणकत होती. त्यामुळे नरशानं आपलं लक्ष तिकडेही केंद्रित केलं होतं. याच बाजूनं गोळी आली आणि मल्ल्या मारला गेला तेव्हा आपणही याच बाजूवर मारा करावा असं ठरवून त्यानं राजारामवर चढाई सुरू केली. या झाडाआडून दुसऱ्या झाडाकडं अशा झेपा घेत तो पुढं निघाला. मध्येच त्यानं अंगावरचं घोंगडं दूर झुगारलं. राजारामची त्याच्यावर नजर होती. एकाएकी सभोवती बंदुका गरजू लागल्या. नरशा कोंडला गेला होता. राजारामानं नेम धरला होता. नरशा एका झाडाआडून दुसरीकडे धावला नि राजारामनं चाप दाबला. तडाख्यात नरशाचा पाय उडाला. झाडाच्या खुळप्या झाल्या आणि नरशा मेलो असं ओरडला. त्यानं मोडका पाय ओढीत एका झाडाचा आडोसा घेतला. दात ओठ खाऊन डोळे मिटून कळ दाबली. लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली. वस्ताद, काय झालं? सर्वांनी एकच प्रश्न विचारला आणि नरशा कणत म्हणाला, माझा पाय गेला, घात झाला, आता माझा कारभार संपला. लोकांनी नरशाला उचलून बाजूला बसवला. मल्ल्याचं प्रेत घोंगड्यात झांकलं. काहींनी धोत्र फाडून नरशाचा पाय आवळला. पण रक्त थांबत नव्हतं. तो रडत म्हणाला, हा हल्ला देशमुखानं केला. त्यानंच काट्यानं काटा काढला. 2000 कबूल करून मुकुंदाचा खून करायला लावला आणि ते 2000 मी मागून नयेत म्हणून माझ्यावर फौजदार सोडला. आता काय करू? नरशा बडबडत असाच पडून होता. मग आता काय करायचं? कोणीतरी नरशाला विचारलं आणि नरशा शांतपणे म्हणाला, बंदुकी तयार ठेवा, मल्ल्याची बी घ्या, मोर येणाऱ्याचा मुर्दा पाडा. मी 22 बराच वाईज असाच पडतो. दरोडेखोरांनी माऱ्याच्या जागा घेतल्या नि प्रतिकार आरंभला. दोन्हीकडून गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला. नरशाची माणसं जखमी होऊन पटापट पडू लागली. काहींचा धीर सुटून त्यांनी पळ काढण्याचा विचार केला. थोड्या वेळानं नरशाची कळ कमी झाली. मग तो बंदूक घेऊन उठला. उभं राहून त्यानं सर्वत्र नजर फिरवली. तो म्हणाला, आता लढून फायदा नाही. ज्याला पळता येईल त्यानं पळ काढावा. आता जीव वाचवा. तुमची माझी संगत संपली. मी निघालो असं म्हणून तो एक पाय ओढीत धावला आणि ओल सावलीनं जाऊन त्या ओढ्यात पडला. नि ओढ्याच्या धारेत गप्प बुडून तो वाहत गावाकडे निघाला. नरशा फळी फोडून गेला. ही गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही. नरशा गेल्याचं पाहताच त्याच्या लोकात गोंधळ माजला. जखमी माणसं नि मल्ल्याचं मड तिथंच टाकून जो तो दिसेल त्या वाटेनं पळत निघाला. काही अडकून पडले. त्यांना मार्गच मिळाला नाही. राजाराम, मैपती, रानोजी हे आपापल्या जागेवर मजबूत होते. नरशा प्रतिकाराची लढाई करीत आहे तेव्हा त्याच्यावर चढाई करणं बरं नाही. वेढा कायम ठेवून सूर्योदयाची वाट पाहावी असं सर्वांनी ठरवलं नि सक्त पहारा बसवला.
येळापूरचे लोक वेढा देऊन बसले होते. तळ्याच्या पलीकडं नरशाची माणसं दबा धरून पाहत होती. चंद्र मावळतीकडं निघाला होता. आता लवकरच चंद्र मावळला की अंधार पडणार आणि त्या अंधारात नरशा जीवावर उदार होऊन हल्ला करून आपली वाट मोकळी करून घेणार, असा एक प्रश्न सर्वांपुढे उभा राहिला होता. परंतु मध्येच नरशाचा एक माणूस उठून मोठ्यानं बोलू लागला. ऐका मंडळी, आता आम्हाला कारणाशिवाय मारू नका. नरशा उशीर गेला किंवा लांब गेला असल. नरशा गेल्याचं ऐकून सर्वांना धक्का बसला. अखेर तेच घडलं. नरशा गेला. आता तो शांत बसणार नाही. तो एखाद्या दिवशी पुन्हा येळापूरला आग लावणार असं सर्वांना वाटू लागले. पण काहींनी अशी शंका काढली की जर नरशा गेला तर तो आजच येळापुरात शिरून आपल्यावर सूड घेईल. नंतर मेलेला मल्ल्या नी ती जखमी माणसं पाहून त्यांची हत्यारं घेऊन राजाराम मैपती यांनी येळापुराकडं धाव घेतली. आपण जाईपर्यंत येळापुराला आग लागणार असं सर्वांना वाटत होतं. गुन्हा खिन्न होऊन पावलं टाकीत होती. मल्ल्या मेला, पण एवढं करूनही नरशा गेला. वैरी दुखवून सोडला हे बरं झालं नाही. या विचारानं ती काळजीत पडली, काळवंडली होती आणि राजारामच्या मागून चालत होती. मैपती राणोजी माणसं घेऊन येळापुराच्या रोखानं भरधाव धावत होते. दमलीच? राजारामनं गुणाजवळ येऊन चालत चालत विचारलं. नाही, ती हळूच म्हणाली. मग गप्प का? नरशा गेला. जाऊ दे, मोरं कवा तरी बघू. राजाराम म्हणाला. एक बरं झालं की आपलं कोणी दगावलं नाही. खरंच ती हसली. तिच्या गालावर चांदणं फुललं. पण पुन्हा ती चिंतातूर स्वरात म्हणाली. नरशा कुठं गेला असल? आता त्याचा विचार करून काय फायदा? राजाराम म्हणाला. नरशा कसा गेला आणि कुठं गेला हे आत्ताच समजणार नाही. मग ती काहीच बोलली नाही. गुमान चालू लागली. ती मनात म्हणाली, जर नरशा येळापूरला गेला असला तर वाईट होईल, परंतु खुनाखुनी होईल. मला ही कत्तल नको. मला आता सुखानं संसार कराय हवा. मल्ल्याची पीडा टळली, पण अजून नरशा मागं आहे. त्याचं काय?